मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्बुद्धीने विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपणे तसेच कोणत्याही विषयी महत्वभाव आणि आकष्ट बाळगता न्यायपूर्ण वागणूक देईन। मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल अशी किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे राज्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे। इंद्रनी राणीचा निर्णय आहे। ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानात भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व मंत्रीपद मिळालेलं आहे। त्यांच्या शपथविधी त्यांना पार पडलेला आहे। खेडमध्ये सर्व शिवसैनिक जल्लोष करतायत, काय सांगाल त्याच्याबद्दल? एकूण आज महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आज खरंच आनंदाची गोष्ट आहे। सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दापोलीच्या जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की योगेश दादांना तुम्ही आमदार करा, त्यांना आमदार करण्याची जबाबदारी माझी, आणि ते वचन आज एकनाथजी शिंदे साहेबांनी पूर्ण केलेला आहे। आणि आज दापोली मतदारसंघामध्ये आज आनंदाचा जल्लोष आहे। खेडमध्ये त्यांच्या इथं आपण आज जल्लोष बघतोय, सर्व पदाधिकारी, सर्व महिला आघाडी, युवा सेना आणि सर्व बेसिकचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आहेत। आणि आज खरंच आम्हाला या दापोली मतदारसंघामध्ये आनंदाची बातमी मिळालेली आहे। योगेश